शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूत या YouTube चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण सर्वांनी फॉर्म भरले आहेत, पेमेंट सुद्धा केला आहे आणि आपल्याला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन सुद्धा आला आहे। परंतु वेंडर सिलेक्शन करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी 7 ते 8च कंपन्या आपल्याला दिसत आहेत। त्या कंपन्यांपैकी आपण कुठल्या कंपनीचं नावही ऐकलं नाही, कुठली कंपनी आपल्याला कशी आहे त्याबद्दल काहीही माहित नाही, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याची सर्व्हिस कुठे मिळणार याबद्दल कुठल्याही पद्धतीची आपल्याला माहिती नाही। आता ह्यामध्ये सगळ्यांना प्रश्न पडला आहे, ह्या कंपन्या जे आहेत ह्याच कंपन्या आपल्यासाठी राहणार आहे का नवीन कंपन्यामध्ये ऍड होणार आहेत? नवीन ऍड होणार आहेत तर त्या कधी ऍड होणार आहेत त्याच संदर्भातलं अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल महायोजना दूतचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि जे काही शेजारचं नोटिफिकेशन बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट असतील तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। मित्रांनो, आम्ही ज्या काही नवीन वेंडरच्या संदर्भात भरपूर काही रिसर्च केलं, भरपूर काही कंपन्यांना कॉल केल्या आणि जे काही MSEB ऑफिस आहे त्या ठिकाणावर सुद्धा त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही कॉल केले, नवीन कंपन्या यामध्ये ऍड होणार आहेत का? परंतु त्यांच्याकडून आम्हाला कुठलीही माहिती मिळाली नाही। जे काही लोकल लेवलचे ऑफिस होते, लोकल लेवलचे कर्मचारी होते, त्यांच्याकडून आम्हाला कुठलीही माहिती आम्हाला मिळाली नाही। परंतु आम्ही कंपन्याशी संपर्क साधले, कंपन्याला संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त फोनवरून उत्तर दिलं की हां आमच्या कंपन्या ऍड होणार आहेत, पण कधी ऍड होणार आहेत हे बऱ्याचशा कंपन्यांकडून सांगण्यात आलं नाही। आता यामध्ये आम्ही जैन इरिगेशन या कंपनीशी संपर्क साधल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की येत्या 8 दिवसांमध्ये आमची कंपनी त्यामध्ये लिस्ट होणार आहे। म्हणजे सर्वच महाराष्ट्रासाठी आम्हाला कोटा उपलब्ध करून दिला गेला आहे आणि आमची कंपनी येत्या 8 दिवसांमध्ये त्यामध्ये उपलब्ध होणार आहे। म्हणून तुम्हाला जर वेंडर सिलेक्शनसाठी जर ऑप्शन आला असेल तर येत्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला जैन इरिगेशन ही कंपनी त्या लिस्टमध्ये वेंडर सिलेक्शनसाठी मिळू शकते। आता CRI आणि शक्ती या कंपनीला सुद्धा आम्ही कॉन्टॅक्ट केला, त्यांनी सुद्धा आम्हाला असं सांगितलं की येत्या महिन्यामध्ये येत्या जानेवारीच्या शेवटी आमची कंपनी ऍड होणार आहे। आम्हाला सुद्धा कोटा उपलब्ध करून दिला आहे, आमचा मागील जो कोटा होता तो संपला होता, आता आम्हाला कोटा उपलब्ध करून दिला आहे। परंतु यांनी जे सांगितलं आहे की आमचं जे मटेरियल आहे ते मटेरियल आम्हाला मार्च नंतरच मिळेल। म्हणजे तुम्ही जर शक्ती CRI ह्या कंपन्या नव्याने ऍड झाल्यानंतर जर तुम्ही हे करत असाल, म्हणजे सिलेक्ट करत असाल, त्या कंपन्याची निवड करत असाल तर त्याचं मटेरियल आहे ते तुम्हाला मार्च, ते लोक म्हणतात मार्च नंतर, पण तुम्हाला एप्रिल मेच्या नंतरच ते मटेरियल मिळू शकतं। आता राहिला जैन इरिगेशनचा विषय, जैन इरिगेशन जर 8 दिवसामध्ये यामध्ये ऍड झाली तर तुम्हाला त्यांचं मटेरियल आहे तर फेब्रुवारीमध्ये तुमचा, फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमचा पंप लागू शकतो, कारण त्यांचं मटेरियल हे त्यांनी सांगितलं की आमचं मटेरियल संपूर्ण उपलब्ध झालेलं आहे आणि आमचं स्ट्रक्चर पंप बसवण्याचं सुद्धा रेडी आहे। आता ह्या 3 कंपन्याची गोष्ट या ठिकाणावर झाली। आता बाकीच्या कंपन्या जे काही यामध्ये ऍड होतील का, जसं की मागं लुबी होतं, त्यानंतर भरपूर साऱ्या दुसऱ्या कंपन्या यामध्ये आपल्याला आयकॉन कंपनी होती, ह्या कंपन्या आपल्याला बघायला मिळाल्या होत्या मागच्या लिस्टमध्ये, ह्या कंपन्या सुद्धा ऍड होतील का? आता त्या कंपन्याशी, बऱ्याचशा कंपन्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचे प्रयत्न केले, काही सोबत कॉन्टॅक्ट झाला, काही सोबत कॉन्टॅक्ट नाही झाला। आता कंपन्याच्या माध्यमातून तर सर्वच कंपन्याच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की आमची कंपनी यामध्ये ऍड होणारच आहे, पण आता ते कितपत खरं आहे आणि कितपत त्यांचं खोटं आहे ते आता येणाऱ्या काळामध्ये कळेलच। पण सध्या तरी या वेंडर लिस्टमध्ये नव्याने कंपन्या ऍड होणार आहेत एवढं कन्फर्म आहे। तुम्हाला जर वेंडर सिलेक्शनचा मेसेज आला असेल तर तुम्ही काही दिवस थांबा, कारण सध्या ज्याला गरज नसेल, सध्या ज्याचं भिजवण्याचं याचं काम फास्ट नसेल तर नक्कीच तुम्हाला या जे काही 7-8 कंपन्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नव्याने कंपन्या यामध्ये लवकरच ऍड होतील। ज्या काही तुमच्या आजूबाजूला पंप लागलेले आहेत, त्या पंपाचा परफॉर्मन्स चांगला आहे, अशा कंपन्या सुद्धा त्या लिस्टमध्ये ऍड होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला मेसेज आले असतील तर काही दिवस, थोडे दिवस थांबा, जेणेकरून तुम्हाला जो पाहिजे तो चांगल्या सर्व्हिस देणारा पंप मिळू शकेल। हेच अपडेट याच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं होतं। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर सुद्धा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की आपल्या जे चॅनलवर आहेत सोलार विषयी, सरकारी योजनाच्या जे अपडेट विषयी जे माहितीचे व्हिडिओ आहेत ते वेळोवेळी आम्ही टाकत असतो। त्यामुळे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि महत्त्वाचं एक आहे की बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलं जातं की पंप निवडताना किती मीटर हेडचा पंप निवडावा आणि कोणता पंप निवडावा, म्हणजे आमच्यासाठी सफिशियंट आहे असा डिटेल असा व्हिडिओ येत्या 2 दिवसांमध्ये आपल्या चॅनलद्वारे आपण टाकणार आहोत।
म्हणजे तुमच्या विहिरीची खोली किती आहे, तुमची पाईपलाईन किती आहे, तुम्हाला कोणता पंप लागणार आहे, तुमचा जे पंप निवडलेला किती पाणी मारतो आणि तुम्ही किती पाईपलाईनवर पाणी नेऊ शकता, पाईपलाईन चढाला आहे तर मग त्यासाठी कोणता पंप सिलेक्ट करावा, या सर्व गोष्टीचा डिटेल असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आम्ही येत्या 2 दिवसामध्ये टाकणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं जे काही बेल आयकॉन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही टाकतो त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्हाला जी काही माहिती आहे ते मिळेल. धन्यवाद.